नमस्कार. हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. आपण या व्हिडिओमध्ये आता पावसाबाबत सविस्तर अपडेट पाहणार आहोत. जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता अजूनही काही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. म्हणजेच सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचं प्रमाण आपल्याला राज्यात पाहायला तर मिळत आहे, परंतु ज्याही ठिकाणी पाऊस पाहिजे त्याही ठिकाणी आपल्याला पडतानाच दिसत नाहीये. जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर विदर्भातील खूप सारे भाग असे आहेत की अजून पावसाला सुरुवात देखील झालेली नाहीये. सध्या जर पाहायला गेलं तर आता विदर्भामध्ये कधी पाऊस होईल, महाराष्ट्रात थंड किती दिवस राहणार आहे का, काय अपडेट आहे आता सविस्तर पाहूयात. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामधील काही भागामध्ये आज पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते, परंतु असे देखील काही भाग आहेत की त्या ठिकाणी आपल्याला उघडीप देखील पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर विदर्भातील भाग म्हणजे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, भंडारा, इकडे गडचिरोलीचा भाग असेल, यवतमाळ, वर्धा, माकोरा, आर्वी, अमरावतीच्या भागामध्ये पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळू शकते. एकाच दुसऱ्या ठिकाणीच पाऊस होईल, परंतु सर्वत्र पाऊस होणार नाही अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर असं देखील सूचना देखील देण्यात येत आहेत की पावसामध्ये मोठा खंड पडणार, पावसात तीव्र खंड पडणार, 10 दिवस पावसाची उघडीप. त्यासाठी त्याच प्रश्नावर उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर शेतकरी मित्रांनो, असं काही नाही आहे की पावसात मोठा खंड पडेल. पावसाची शक्यता राज्यात पाहायला मिळणार आहे, परंतु असं नसतं की सगळीकडे एकदाच पाऊस पडेल. हळूहळू पावसाचं प्रमाण राहत असतं, त्यामुळे हेही लक्षात घ्यावं व इतर काय अफवा जर असतील तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. सध्या जर पाहायला गेलं तर पाऊस व पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, लातूर, बीड, केज, परळी, अहमदपूर, माजलगाव, इकडे पैठण, अहिल्यादेवीनगर, परभणी, जिंतूर, हिंगोली, जालना, लोणार, संभाजीनगर, श्रीरामपूर, जुन्नर, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, खेडचा भाग असेल, पुणे, जेजुरी, गोरेगाव, दौंड, बारामती, सातारा, वडूज, कराड, विटाच्या भागामध्ये जत, सांगली, कोल्हापूर, राजपूर, निपाणी, तसेच गोकाकच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा याही ठिकाणी पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी जे आहे ते लक्षात घ्यावे. तर आता वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अपडेट देण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.